नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का जिथे सगळे मार्ग बंद झालेत असं वाटतं, जिथे माणसं साथ सोडतात पण कुणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला वाचवते. आज मी तुम्हाला अशी एक सत्य कथा सांगणार आहे, ज्यात एका साध्या भक्तावर आई तुळजाभवानीची कृपा कशी झाली आणि त्या कृपेने त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, आणि सर्वात महत्त्वाचं, ही कृपा तुम्हालाही कशी मिळू शकते हे देखील शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा. त्याआधी मित्रांनो, मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक साधा पण प्रामाणिक मेहनती माणूस राहत होता. त्याचं आयुष्य अगदी सामान्य होतं, पण त्याच्या नशिबात मात्र सतत संकटच येत होती. कधी त्याच्या व्यवसायात नुकसान, तर कधी घरात आजार, तर कधी पैशाची चणचण. एक वेळ अशी आली की त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला. मित्रांनी साथ सोडली, नातेवाईकांनी दूर केलं आणि आशा संपत चालली होती. एक दिवस तो खूप निराश होऊन गावाबाहेरच्या एका जुन्या मंदिराजवळ बसला होता. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न, देवा, मी काय चूक केली? तेवढ्यात एक वृद्ध स्त्री त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. ती म्हणाली, तुला आई तुळजाभवानीवर विश्वास आहे का? रमेश म्हणाला, हो आहे, पण आता असं वाटतं तीही माझ्याकडे बघत नाही. मित्रांनो, वृद्ध स्त्री म्हणाली, आई कधीच आपल्या लेकरांना सोडत नाही, पण आपल्याला तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. तिने त्याला एक साधा उपाय सांगितला. 9 दिवस मनापासून आईचं नाव घ्या, रोज एक दिवा लावा आणि कुणालाही मदत करा, मग बघ काय होतं ते. रमेशने विचार केला, आता गमावण्यासारखं काहीच नाही. त्याने दुसऱ्या दिवसापासून तो उपाय सुरू केला. पहिला दिवस तो शांतपणे आईचं नाव घेत बसला. काहीच विशेष घडलं नाही. दुसरा दिवस उजाडला, मन थोडं स्थिर झालं. तिसरा दिवस उजाडला, त्याला आतून थोडी ताकद जाणवू लागली. असं करत करत 9 दिवस पूर्ण झाले. 9व्या दिवशी रात्री त्याला एक स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, एक तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रगट झालं. ती आई तुळजाभवानी होती. आईने त्याला सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. उद्या सकाळी तुला मार्ग दिसेल. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी रमेशच्या आयुष्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. गावात एक मोठा व्यापारी आला. त्याला एक प्रामाणिक आणि विश्वासू माणूस हवा होता. रमेशची प्रामाणिकपणा गावात प्रसिद्ध होती. त्याला तो नोकरी मिळाली. हळूहळू त्याच कर्ज फेडलं. घरात सुख शांती आली आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. रमेशला समजलं, हे सगळं आई तुळजाभवानीच्या कृपेनेच झालं आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. आई तुळजाभवानीची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ किंवा कठीण साधना आवश्यक नाही. आवश्यक आहे श्रद्धा, विश्वास आणि मनापासूनची भक्ती. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला असे सांगितले होते की आईची कृपा मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तुम्ही ही कथा इथपर्यंत ऐकली असेल तर कमेंटमध्ये आई तुळजाभवानीची कृपा असं लिहा. मित्रांनो, चला तर मग आपण तो उपाय काय आहे जाणून घेऊया. आईची कृपा मिळवण्यासाठी रोज 10 ते 15 मिनिटं जय आई तुळजाभवानी हा मंत्र मनापासून म्हणा. नवरात्र किंवा कोणत्याही वेळी सलग 9 दिवस दिवा लावा.
फूल अर्पण करा, साधं नैवेद्य ठेवा. आईकडे काही मागताना स्वार्थ नको, विश्वास हवा. आईची खरी पूजा म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. स्वच्छ मन आणि चांगले विचार, वाईट विचार सोडा, सकारात्मक राहा. मित्रांनो, हा उपाय तुम्ही पूर्ण भक्तिभावाने केल्यास, श्रद्धेने केल्यास आईची कृपा तुमच्यावर नक्की होईल. आई तुळजाभवानी ही फक्त देवी नाही, ती एक शक्ती आहे, एक विश्वास आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा तिचं एक दार नक्की उघडत असतं. फक्त त्या दारावर विश्वासाने ठोका द्यायला होता. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच भक्तिमय पवित्र कथा ऐकण्यासाठी पवित्र कथा हाच चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय तुळजाभवानी. तुमच्या आयुष्यातही आईची कृपा नक्की होईल. धन्यवाद.